नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. उन्हाळा सुरू झाला आहे आणि आज आपण करणार आहोत पान शॉट्स किंवा आपण म्हणू शकतो विड्याच्या पानांचं मिल्कशेक. पान मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथे बनारसी पानं घेतलेली आहेत. मी इथे 3 ते 4 बनारसी पानं एकदम बारीक चिरून घेतलेली आहेत. ते आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून आपल्याला ती वाटून घ्यायची आहेत. फ्रेश पानं मी इथे वापरलेली आहेत. त्यानंतर चला फटाफट घेऊयात एक मिक्सरचं भांडं. त्यात मी टाकलेली आहेत चिरलेली पानं. थोडीशी चिरलेली पानं मी शोसाठी ठेवलेली आहेत, ज्याचं आपण डेकोरेशन करू शकतो. त्यानंतर 1 ते 2 तास भिजवलेली बडीशेप इथे टाकायची. त्यानंतर मी टाकलेला आहे गुलकंद 1 ते 1.5 चमचा. गुलकंद टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फ्रीजमध्ये गरम करून गार केलेलं थंडगार दूध. अजून आपले पान शॉट्स एकदम चिल करण्यासाठी आपण त्यामध्ये टाकूयात आईस क्यूब्स. मी इथे जवळजवळ 7 ते 8 आईस क्यूब टाकलेले आहेत आणि फटाफट हे वाटून घेऊयात. तर हा झालेला आहे आपला पान शॉट रेडी. याच्यामध्ये तुम्ही अगदी सुकं खोबरं किंवा हलकासा कात, सुपारी, टुटी फ्रुटी हे सगळे पदार्थ टाकू शकता. पण मी इथे ॲडिशनल टाकलेलं आहे सब्जा बी, कारण आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यासाठी सब्जा जे आहे ते आपल्या शरीराचं तापमान टेम्परेचर व्यवस्थित नॉर्मल ठेवायला मदत करतं. हलकंसं टाकूयात आईस्क्रीम टाकल्यानंतर मी इथे पान शॉटमध्ये आपण त्याला डेकोरेट करणार आहोत. चला डेकोरेशनसाठी मी टाकलेले आहेत आपण विड्याची पानं जी चिरून ठेवलेली होती ती, त्यानंतर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आणि हलकीशी बडीशेप. तर हा आहे आपला उन्हाळ्यासाठीचा थंडगार पान शॉट रेडी. एन्जॉय.